हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहेत सगळे? मी पूनम माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे. तर आज मस्त असं संध्याकाळच्या जेवणासाठी मस्त असं म्हटलं की काहीतरी नवीन बनवू. नवीन म्हणजे ही खूप जुनी रेसिपी आहे, पण म्हटलं की काहीतरी चेंज म्हणून मी इकडे मस्त अशी गोळीची आमटी बनवायला घेतली होती. तर तुम्ही कधी खाल्ली आहे का गोळीची आमटी? मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर मी इकडे मस्त असं बेसन पीठ घेतलं, त्यामध्ये थोडंसं मीठ, जिरी, कोथिंबीर आणि थोडंसं तिखट चटणी टाकून त्यामध्ये मस्त असं थोडंसं तेल टाकून मस्त असा गोळा मळून घेतला आणि त्यानंतर इकडं फोडणीची तयारी केली. कांदा वगैरे चिरून घेतला, मस्त असं तेल टाकलं. तेल तापल्यानंतर जिरं मोहरीची मस्त असे फोडणी दिली. त्यानंतर कांदा टाकला. कांदा मस्त भाजल्यानंतर थोडंसं टोमॅटो टाकलं आणि ते पण मस्त असं भाजून घेतलं. दोन्ही भाजल्यानंतर त्यामध्ये काळं तिखट वगैरे टाकून, कोथिंबीर वगैरे टाकून मस्त पाणी ओतलं आणि ते उकळल्यानंतर आपल्याला आपण जे काही बेसन पिठाचा जो बनवलेला आहे ना गोळा, त्याचे आपल्याला छोटे छोटेसे तुकडे करून त्याच्यामध्ये टाकायचे आहे. तो लगेच मग होते गोळीची आमटी. तर काहीजण गोळीची आमटी पण तशी बनवतात आणि लाटून त्याची वडीची पण, लाटी वडे म्हणतात त्याला, त्याची पण भाजी बनवतात. तर म्हटलं आज इकडे असं मस्त असं बनवावं म्हणून त्यासाठी मग मी इकडं मस्त असं बघू शकता तुम्ही, जसं जसं ते शिजल ना तसं खूप टेस्टी लागतं आणि भाकरीवर छान लागते ही भाजी खरं तर. मग इकडे मस्त अशा भाकरी पण बनवून घेतल्या आणि थोडासा जिरा राईस पण बनवला होता. तर कारण की थोडंसं संध्याकाळी असं थोडंसं वेगळं खाल्लं की छान वाटतं, म्हणून मग ही बनवली होती. आणि मग काय नंतर काय, आता उद्या तरी शनिवार आहे त्यामुळं म्हटलं की उद्याचं एवढं काय नाही आहे. आणि मग त्यासाठी इकडे मस्त अशा भाकरी वगैरे बनवून घेतल्या. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला कृपया नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. मला या वर्षात मला माझे काहीतरी सबस्क्राईब वाढवायचे आहेत. वाढवायचे म्हणजे ॲटलिस्ट 1000 तरी सबस्क्रायबर झाले पाहिजे. तर माझं टार्गेट थोडं वेगळं आहे, पण तरी पण चला, जर तुम्ही मला रोज 4-5 जरी सबस्क्रायबर भेटले ना तरी खूप झालं. आणि मला काय एक दिवशी असं मोठं व्हायचं नाही, हळूहळू मला माझं जे काय माझं एम आहे ते गाठायचं आहे. तर मग ससेच्या नाही तर कासवाच्या गतीने जर मला रोज 4-5 जरी सबस्क्रायबर भेटले तरी माझ्यासाठी खूप आहे. आणि मग भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.